नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मीही मजेत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या आणि महालक्ष्मी पूजनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझी जी संध्याकाळ होती ती अशी सुरू झालेली आहे. ॲक्च्युली मी शॉपमधून आले आणि मग लक्ष्मीपूजनाची जी तयारी करायची होती त्याची सुरुवात केली. तर पहिली जी तयारी होती ती ऑलरेडी आमच्या वॉचमॅन ताई आहेत, त्यांनी तर सगळं डस्टिंग क्लिनिंग केलेलंच होतं, जिना धुतलेलाच होता. पण तरीही आपण रांगोळी काढण्याच्या आधी एक थोडीशी साफसफाई करून घ्यावी याच्यासाठी मी पहिले फ्लोरिंग क्लीन करून घेण्याचं ठरवलं, बाहेर पोछा मारून घेण्याचं ठरवलं. आणि मला सतत ना कॅमेरा सेट करावा लागत होता, कारण की मी ट्रायपॉड जो आहे तो पॅसेजमध्ये ठेवलेला होता, जो मला सारखा सेट करावा लागत होता अँगल व्यवस्थित येण्यासाठी. तर त्याच्यानंतर जे आहे मी माझ्या घरातले म्हणजे जे मला थोडंसं दिवाळीच्या दिवशी मी प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी डेकोरेशन करत असते. तर आजचं जे होतं तर मी ज्या कॅन्डल्स असतात, फ्लोटिंग कॅन्डल्स ज्या असतात पाण्यावर तरंगणाऱ्या, तर त्यांचं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. तर मी फ्लोटिंग कॅन्डल्स वगैरे आणल्या आणि हॉलमध्ये माझ्याकडे एक छानसा टीपॉय आहे, जो सेंटर टेबल आहे माझ्याकडे. तर त्याच्यामध्ये मी पहिले ना डिफ्युजर आहे माझ्याकडे, तर त्याच्यात कॅन्डल लावून घेतली आणि ॲरोमा जो आहे तो थोडासा टाकून दिला, जेणेकरून तो ॲरोमा टाकल्यानंतर जे आहे तो घरामध्ये खूप छान फ्रेग्रन्स यायला लागतो, स्मेल मस्त छान सुगंध दरवळायला लागतो आणि त्याच्यामुळे माणूस एकदम रिफ्रेशिंग वाटायला लागतं. आणि मी शॉपमधून आलेली होती, तर मी पंजाबी ड्रेसच वेअर केलेला होता. तर मी ज्या याच्यामध्ये होती मी तसंच सगळं आवरायला घेतलं, कारण की ऑलमोस्ट मला खूप उशीर झालेला होता आणि लक्ष्मीपूजनही लवकर करायचं होतं. आणि आज मी नेमकीच एकटी होती, कारण की आदी आणि आर्या जे आहेत ते त्यांच्या मामाच्या गावाला गेलेले होते. तर ह्या लक्ष्मीपूजनाला मी एकटीच सगळं करणार होते, तर थोडीशी धावपळ होणार होती माझी. आणि त्याच्यानंतर जे आहे घरातलं झाल्यानंतर मी बाहेर जे आहे एक रोज संध्याकाळी मी दिवा लावत असते, तर तो एक दिवा लावून घेतला पहिले. आणि त्याच्यानंतर जे आहे बाहेरही माझ्याकडे एक ॲरोमाचं आहे, तर ते डिफ्युजर मी लावून घेतलं आणि थोडंसं डस्टिंग क्लिनिंग करून घेतली, ॲरोमा टाकून घेतला. तर तुम्हीही रोज संध्याकाळी जर घरामध्ये थोडंसं छान पॉझिटिव्ह आणि असं छान मस्त फ्रेश वातावरण असावं असं वाटत असेल, तर हे जे डिफ्युजर्स आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं सेंटेड ॲरोमा टाकून आणि तेही तुम्ही रोज संध्याकाळी लावू शकता घरामध्ये. अतिशय छान आणि खूप सुंदर असं वातावरण असतं घरातलं. आणि त्याच्यानंतर जे आहे तर मी सुरुवात जी केली रांगोळीला, तर मी ह्या वर्षी फुलांची रांगोळी काढायचं ठरवलेलं होतं, कारण जी आपली जी नॉर्मल रांगोळी असते ना ती नंतर खूप जास्त खराब होते, खूप पसरते वगैरे आणि मग पूर्णपणे म्हणजे लूक जाऊन जातं त्याचं. आणि जी फुलांची रांगोळी जी आहे ते ॲटलीस्ट 2 दिवस का होईना थोडीशी व्यवस्थित शेपमध्ये राहते. तर मी पहिले जे डिफ्युजर लावलं होतं त्याच्याभोवती फुलांची रांगोळी काढून घेतली आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी जे देवांसाठी जो दिवा लावलेला असतो सायंकाळचा, त्याच्याभोवती एक छोटी फुलांची रांगोळी काढून घेतली. आणि सगळ्या गोष्टींचं खूप परफेक्शनने करायची सवय झालेली असते ना, त्याच्यामुळे थोडं जरी काही इकडे तिकडे झालं ना तरी मी 10-10 वेळा ते रिपेअर करत असते. कदाचित तुम्हालाही असं वाटत असेल की ही खूपच जास्त हे करत असते असं. आणि समोरच्या भाभी ज्या आहेत आमच्या फ्लोअरवर ज्या आहेत त्या एक छान भक्ती म्हणून एक माझी चांगली फ्रेंडही आहे समोर, त्या राहतातही. तर मी त्यांच्यासोबत गप्पाही मारत होते, त्याही मला हेल्प करत होत्या आणि त्यांच्यासोबत गप्पा मारता मारताच मी बाकीचीही कामं करत होते. तर आता जी आहे तर मी आता जी फुलं आणलेली होती, तर रांगोळी जी काढायची होती मला फुलांची, ती एक शेवंतीची पांढरी फुलं आणलेली होती, ऑरेंज कलरचे झेंडूची फुलं आणलेले होते आणि येलो कलरचे झेंडूची फुलं आणलेले होते. तर ते मी सगळे समोरच्या ज्या माझ्या भक्ती म्हणून ज्या फ्रेंड आहेत तर त्याही दिवे वगैरेच्या वाती वगैरे करायला त्यांच्याकडे देऊन टाकलेलं होतं, कारण की सगळं काम मला करणं पॉसिबल नव्हतं. आणि मी इकडे फक्त सगळे जे फुलं होते ते 2-3 भांड्यांमध्ये सगळ्यांच्या पाकळ्या वगैरे मोकळ्या करून घेतल्या, की जेणेकरून मला रांगोळी काढताना सोयीस्कर होईल असं. आणि थोडंसं आधी आऱ्याला पण मिस करत होते मी, कारण की मुलं नसतात ना सणावाराला, तर तेव्हा थोडंसं वाटायला लागतं. आणि मी थोडंसं कॅमेराकडे बघून पण काम करता करता थोडंसं ॲटलीस्ट तुमच्याकडेही थोडंसं टेन्शन आहे असं मी हे करत होते, दाखवत होते. तर आणि फायनली माझे सगळे फुलं वगैरे चुरून झाल्यानंतर जे आहे ना तर मी पहिली रांगोळी काढायला सुरुवात केली. तर पहिली रांगोळी जी होती ती मी महालक्ष्मीची पावलं काढूनच सुरुवात केली, जेणेकरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची रांगोळी तर स्पेशली मी महालक्ष्मीची पावलं वगैरे काढले पहिले. छानपैकी व्हाईट रांगोळी टाकली आणि त्याच्यावरून छान सुंदर असे ब्राऊन कलरचे, डार्क ब्राऊन कलरचे जे आहेत ना ते मी महालक्ष्मी मातेचे जे पावलांचे जे ठसे होते ते घेतले आणि त्याच्याने मी रांगोळी काढायला सुरुवात केलेली होती. आणि छान वाटत होतं जेव्हा महालक्ष्मीची पावलं आपण असं काढतो ना, तेव्हा म्हणजे खरोखरच नाही का एक म्हणतो ना एक पॉझिटिव्हिटी येते वगैरे.
त्याच्यानंतर मी लगेचच त्यांच्या भोवती लगेच फुलांची रांगोळी पण करून घेतली आणि आता मी फुलांची रांगोळी काढायला सुरुवात केली. ॲक्च्युली मी ह्यावर्षी रांगोळ्या ज्या आहेत ना, तर मी खूप साऱ्या त्या यूट्यूबवर वगैरे जे आहे ना, खूप साऱ्या रांगोळ्या बघत होते. तर मला असं वाटलं की फुलांची रांगोळी ही इतकी कन्व्हिनियंट असते आणि इतकी छान असते ना, तर मी जे जांभळाची जी पानं असतात ती थोडीशी डेकोरेशनसाठी किंवा रांगोळीसाठी छान असतात, म्हणजे स्ट्रेट असतात, जास्त वाकडे तिकडे शेप्स नसतात त्यांची, त्याच्यामुळे ते ठेवल्यानंतर ना रांगोळी पण खूप छान काढता येते. म्हणून मी जांभळाची जी पानं आहेत ना, जांभळाच्या झाडाची ती पानं यूज केली आणि त्याच्यावर आणि ही जी डिझाईन आहे तर मी ही एक डिझाईन मी इन्स्टावरूनच सिलेक्ट केलेली होती. इंस्टाग्राममधून बघूनच मी हे फायनल केलं होतं की मला हीच डिझाईन काढायची आहे. तर बस आणि मग मी फायनली रांगोळी काढायला घेतली. आता तुम्ही बघालच की मी पूर्ण रांगोळी खूप पटापट काढून आणि रेडी केलेली होती, म्हणजे खूप स्पीडली मी कामं केलेली होती. आणि मध्ये-मध्ये मला कॅमेरावर सांगायला पण म्हणजे मी बोलत पण होते, की किती छान रांगोळी झाली म्हणून, किंवा समोरच्या जे भाभी आहेत त्या त्यांना पण सांगत होती, की रांगोळी खूप छान झाली ना. तर पहिल्यांदाच मी फुलांची रांगोळी ट्राय केली होती. ॲक्च्युली मी फुलांची रांगोळी कधी ट्राय केली नव्हती दिवाळीला. मी दरवर्षी युनिक काहीतरी करायचा विचार करत असते. तर मागच्या वर्षीच्या दिवाळीला मी तेव्हा व्लॉग्स वगैरे बनवत नव्हते किंवा यूट्यूब चॅनलही नव्हता माझा. तर मागच्या वर्षी मी खूप सुंदर अशी अतिशय छान अशी रांगोळी काढली होती. एकसारखी पूर्ण फ्लोरिंगवर काढली होती आणि माझं जे घर आहे ते फर्स्ट फ्लोअरवरच आहे. तर मग ते फर्स्ट फ्लोअरपासून तर माझ्या घराच्या पॅसेजपर्यंतची जेवढी काही रांगोळीचं हे असतं ते माझंच असतं, कारण की बाकीचे मेंबर्स तर कोणी येऊन खाली रांगोळी काढून जाणार नाही आहे. तर पूर्ण फ्लोअर जो असतो तो पूर्ण मलाच डेकोरेट करायचा असतो आणि त्याच्यामुळे माझं काम खूप वाढून गेलेलं असतं. पण ठीक आहे, मला चांगलं वाटतं की माझ्याच फ्लोअरवर तर माझा जो फ्लोअर आहे तो एंट्रीचा फ्लोअर आहे सोसायटीचा, तर तो अतिशय छान रेखीव, डेकोरेटिव्ह आणि खूप छान दिसत असतो. आणि क्रिएटिव्हिटी आहे माझ्यामध्ये, की मला आवडतात हे सगळ्या गोष्टी करायला. मी मनापासून कुठलीही गोष्ट आनंदाने करायला, म्हणजे काहीही करायचं असेल तर मी पटकन पुढे सरसावते, असं काही नाही आहे मला. म्हणजे अगदी फॅमिली फंक्शन्समध्येही असतील तरी मला असा कधी कंटाळा वगैरे येत नाही कामांचा, किंवा काहीही क्रिएटिव्हिटी करायची असेल तर मी मनापासून करते. आणि भाभी ज्या आहेत त्या मधून ये जा करत होत्या, कारण की त्या मला हेल्प करत होत्या. दिव्यांमध्ये तेल टाकून देणं, वाती करून देणं, त्याच्यानंतर दिवे पुसून वगैरे त्यांच्यामध्ये म्हणजे दिव्यांना दिवे तयार करणं. माझे नेबर्स ॲक्च्युली ज्या समोर ज्या आहे माझ्या फ्लोअरवर तर 2च फ्लॅट्स आहेत, पण माझे जे नेबर आहेत ते अतिशय छान आहेत. खूप छान फ्रेंड आहे ती माझे, आणि माझं आणि त्यांचं खूप छान बॉन्डिंग पण झालेलं आहे, जमलेलं आहे असं. आणि प्रत्येक दिवाळीला वगैरे त्या खूप हेल्प करत असतात मला. आणि म्हणतो ना, सणावारांनाच आहे ना आपल्याला थोडंसं असं आपले जे शेजारी वगैरे असतात तर त्यांचंही इम्पॉर्टन्स कळतं, कारण की आपण आपल्या फॅमिलीसोबत नसतो तेव्हा, जेव्हा आपण सेलिब्रेट करत असतो तेव्हा. तर आपले जे नेबर्स असतात ना तेच आपल्यासोबत असतात, तेच आपले सणवार आपल्यासोबत सेलिब्रेट करत असतात किंवा आपल्यासोबत टाईम स्पेंड करत असतात, आणि त्यांच्यासोबत आपल्यालाही छान वाटत असतं. आणि फायनली मी पुढे सगळं पटापट रिकॅप करून जे आहे ना, म्हणजे फास्ट फॉरवर्डचं हे करून आणि फायनल जे होतं ना ते असं छान रांगोळी माझी झाली होती, म्हणजे पूर्ण करून झालेली होती. आणि जे आहेत आता फक्त दिवे वगैरे ठेवायचं बाकी होतं. तर फायनल डेकोरेशन इकडे जे आहेत ते आमच्या वॉचमॅन ताई ज्या आहेत त्याही येऊन बसल्या होत्या त्यांच्या नातीला घेऊन, की आम्ही सगळं डेकोरेशन करत होतो तर त्यांनाही बघायचं होतं. तर ह्या आहेत आमच्या कुंदाताई, ज्या माझ्या ब्लॉगमध्येही तुम्ही बघत असाल की त्या माझ्याकडेही झाडू फरचीसाठी येतात, त्याच्यामुळे भरपूर वेळा त्या ब्लॉगमध्येही बऱ्याच वेळा दिसतात. आणि फायनली फ्लोअर तर पूर्ण करून झाला होता, म्हणजे पॅसेज जो होता त्याच्यात डेकोरेशन करून झालं होतं. आणि भक्ती ताई ज्या आहेत, भक्ती जे आहे तिने मला दिवे वगैरे करून दिले होते, म्हणजे तयार करून दिले होते तेल वगैरे टाकून, त्याच्यात वाती टाकून. त्याच्यानंतर मी फक्त जे माझं जे स्टेअरकेस जे होते त्यांच्यावर छोटेसे शेवंतीचे जे फुलं आहेत ते छान अरेंज केले आणि त्याच्यानंतर मग दिवे लावून दिलेत. फ्लोअर अतिशय सुंदर आणि छान दिसत होता.
आणि ह्या वर्षीचं जे डेकोरेशन आहे ना, तर मी कॅन्डल्स म्हणजे जे दिवे जे आहेत ना, ते खूप दिवे दिवे होतात आणि मग त्याच्यानंतर त्या ते दिव्यांमधूनही कधी-कधी तेल जिरतं वगैरे किंवा त्या वातीच खूप लवकर जळून जातात आणि जास्त लाँग लास्टिंग ते दिवे जळतच नाही, खूप पटकन विझतातही. तर लक्ष्मीपूजन वगैरे सगळं केल्यानंतर आम्हाला थोडंसं फोटो शूटिंग वगैरे करायचं होतं. तर मी ह्या वर्षी जे आहे ते जास्तीत जास्त फ्लोटिंग कॅन्डल्स ज्या होत्या त्या यूज करायचं ठरवलं आणि मी हे सगळं Instaवरून कॉपी केलेलं आहे. म्हणजे हे सगळं Instaवरून एका यांनी केलेलं होतं, त्याच्यामुळे मी त्यांना बघूनच फॉलो केलं हे सगळं. आणि मीही माझ्याकडे जे काचेचे बाउल होते त्याच्यामध्ये पाणी टाकलं, त्याच्यामध्ये फ्लावर्स टाकले आणि ज्या फ्लोटिंग कॅन्डल्स होत्या मी आणलेल्या स्पेशली दिवाळीसाठी डीमार्टमधून, तर त्याच मी यूज केला आणि त्या फ्लोटिंग कॅन्डल्सचं मी पूर्ण डेकोरेशन केलं. आणि मला सारखा कॅमेरा सेट करावा लागत होता. आणि बरं ते सगळं बाहेरचं तर सगळं झालं होतं डेकोरेशन. आणि यावर्षी ॲक्च्युली कसं असतं जॉबला जेव्हा असतो ना आपण, तर आपल्याला लक्ष्मीपूजन वगैरेच्या स्पेशली सुट्ट्या असतात आणि जेव्हा आपण स्वतःचा बिझनेस करत असतो तेव्हा सुट्ट्या वगैरे अशा घेता येत नाही आणि सणाच्या दिवशी तर बिलकुल घेता येत नाही, कारण की महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुकानाचंही शॉपमध्येही आम्हाला लक्ष्मीपूजन करायचं होतं. त्याच्यामुळे शॉपमध्येही रांगोळी वगैरे काढणं ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे म्हणजे जे डेकोरेशन करायचं होतं घराचं ते मला बिलकुल वेळ नाही मिळाला. तर मी सगळं डेकोरेशन लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी केलेलं होतं. आणि माझ्याकडे मी हे गणपती बाप्पासाठी जे डेकोरेशनचे आणलेल्या होत्या वेली आणि लीव्स आणलेले होते, तर तेही मी थोडंसं जे माझ्या घराच्या समोरचा जो पॅसेज होता तिथे लावायचं ठरवलं. आणि भक्तीने पण सगळे दिवे वगैरे छान लावून आणि वरती ठेवून दिलेले होते, म्हणजे तिनेही पूर्ण सेटअप करून टाकलेला होता. आणि फायनल जो सेटअप होता तो फक्त एवढाच राहिलेला होता की मला फक्त आता पॅसेजमधल्या ज्या वेली वगैरे मी आणलेल्या होत्या त्या मला फक्त लावून घ्यायच्या होत्या. आणि हे जे होतं ना, हे पूर्ण फायनल घराचा असा लूक होता, जो मी तुम्हाला लास्टला आता दाखवते की मी जे काही डेकोरेशन केलं होतं ते असं झालेलं होतं. आणि मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा, जेवढे माझे व्ह्यूवर्स आहात तुम्ही, माझे यूट्यूब फॅमिलीचे मेंबर्स आहात, तेवढे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी जे डेकोरेशन केलं आहे यावर्षी दिवाळीचं तर ते कसं झालेलं आहे ते. कारण की तुमच्या कमेंट्स पण तेवढ्याच हे वाटतात ना मला, जेव्हा तुम्ही कमेंट्स करतात ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं की आपण जे करतो आहोत त्या गोष्टींचं थोडं तरी हे होतं असं. आणि त्याच्यानंतर जे आहे तर मी छान तयार झाले, साडी वगैरे वेअर केली आणि लक्ष्मीपूजनाला बसली. आज दोघंही पोरं नव्हते, आधीही नव्हती आणि आर्याही नव्हते. तर दरवर्षीच्या आणि जो कॅमेरा जो आहे ना, तर तो मला लिटरली नाही का, आमचा जो म्हणजे बेडरूममध्ये जे जागा जी आहे माझ्या देवघराच्या समोरची ती थोडीशी कमी आहे, तर तिथे मला ट्रायपॉड लावता येत नव्हतं नेमकं. म्हणजे ट्रायपॉड जास्त उंच असल्यामुळे ते मला प्रॉपर तिथे माझ्या याच्यावर सेटअप करता येत नव्हता. तर मग जसं करता आला तसं मी ते फक्त पूजा वगैरे केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी खूप जास्त चांगल्या पद्धतीनं नाही करू शकली सेट त्या ट्रायपॉडला. आणि फायनली जे आहे तर माझं लक्ष्मीपूजन करून झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर जे आहे तर मला भक्ती, जे मी तुम्हाला बोलली की आमच्या समोरचे जे नेबर्स आहेत त्यांनी मला त्यांच्या घरी पूजेला बोलवलं. आणि हा जो माझा दिवाळीचा होता हा फायनल लूक होता. तर माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सला लक्ष्मीपूजनाच्या आणि दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझा हा जो लूक आहे तो कसा वाटला तो नक्की सांगा, दिवाळी स्पेशल. आणि माझे जे चॅनलला आहे ना, तुम्ही जसं आतापर्यंत ॲप्रिशिएट केलेलं आहे, प्रेम दिलेलं आहे भरभरून, तसंच द्या. आणि माता लक्ष्मीच्या कृपेनेही तुमच्या घरातही माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या यूट्यूब मेंबर्सला सगळ्यांना लक्ष्मी मातेच्या कृपेने खूप सारी सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य आणि आरोग्य मिळावं हीच मी विश करेल ह्या वर्षाच्या दिवाळीला. आणि असंच आपण प्रत्येक वर्षी दिवाळीला भेटत राहूया. आणि मी कशी दिसते तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.